नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी डायरेक्ट 5 वाजता उठली आहे आणि आता वाजले 5:30, 6 वाजले आय थिंक. तशी पण उठलेलं आहे कारण आम्हाला तशूला आज हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे चाळीसगावला, आणि तिथे जल्दी गेलं तेव्हाच नंबर लागतो, नाही तर दुपारी नंबर लागतो. त्यामुळे आम्ही एवढे जल्दी उठलो आहे आज. चला मग आता तशीची तयारी बाकी, तशी तयारी वगैरे करून निघायचं, पण क्लिप घेते मी. निघालो आम्ही आता चाळीसगाव जाण्यासाठी. बघा सुमसाम वाटतंय गावात, एवढ्या सकाळी कोणीच उठलेलं नाही आहे, बघून घ्या. पण आम्ही उठलो आहे कारण आम्हाला चाळीसगाव जायचं आहे. बघा आमच्या तशू आमच्या गावाच्या पाट्यावर तर एक हॉटेल नाही ना, दुकान काहीच उघडं नव्हतं. सगळं डायरेक्ट बघा थोडं सुमसाम आहे. आणि नाही तेव्हा एवढी गर्दी असते तर बाप. आणि आज एवढं बरं होतं की आज ऊन नव्हतं, मस्त पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे तशूला जास्त काही उन्हात वगैरे पण नाही घेऊन गेलो. तर फायनली आम्ही पोचलो आता चाळीसगावमध्ये. आणि चाळीसगावमध्ये सुद्धा आम्ही पोचलो होतो. बघा एवढी गर्दी नाही आहे, नाही त्या रस्त्यावर डायरेक्ट गाड्या एवढ्या राहताना डायरेक्ट चालायला सुद्धा जागा राहत नाही. आणि आता बघा कोणीच दिसत नाही, डायरेक्ट इकडे पण नाही तिकडे पण नाही. तिकडनं येताना मी तुम्हाला दाखवेल, हाच रस्ता राहील, पण एवढी गर्दी राहील ना बापरे खूपच. हॉस्पिटलवरून आम्ही घरी जातोय आता, कारण हॉस्पिटलमध्ये मी एक सुद्धा क्लिप नाही घेतली कारण एवढी गर्दी होती तिथे, आणि माझा मोबाईल पण पप्पांकडेच होता, त्यामुळे मी एक सुद्धा क्लिप नाही घेतली. आता आम्ही घरी जातोय. चला मग, मला तिथल्या क्लिप घ्यायच्या होत्या पण खरंच मला घेताच नाही आल्या. तिकडनं येताना रस्त्यावर एवढीशी पण गर्दी नव्हती ना, आता बघा ट्रॅफिक झाली डायरेक्ट. सुई दिली का तशू तुला? कुठे दिली असं विचारत होती मी तशूला, आणि तशू सांगत होता मला इथे दिली. तशूचं तोंड बघा, सुई दिली होती त्यामुळे त्याला खूप राग आलेला होता आणि तो खूप रडला पण होता, त्यामुळे त्याचं तोंड एवढंसं झालं आहे. तशूची सकाळी झोप नाही झाली होती, त्यामुळे तो आता गाडीवरच झोपून गेला होता. बघा किती गोड दिसतोय झोपताना. पोचलो घडी. दादाला देतोय का तू? सुई कुठे दिली तुला? इथे दिली माव, झोलात दिली होती. आईला सांग, आईला आई सुई कुठे दिली होती? आईला सांग सुई कुठे दिली. आम्हाला झोपायचंय. आता जाऊन तसंच झोपला, तू पण झोपला. आता मी पण थोडा वेळ झोपते. सकाळी आमची झोपून झाली, सकाळी 5 वाजता उठलो, त्यामुळे मला मग थोडंसं झोपून घेतलं होतं मी. तशूंनी मला उठवून दिलं. माझी मम्मी तर शेतात गेले, आम्हाला एवढंसं पण करमत नाही डायरेक्ट घरी. मम्मी नसते ना घरी तर कसं तरी वाटतं डायरेक्ट. केव्हा येतील आणि केव्हा नाही. पाऊस पण चालू झाला आता अजून. मम्मीला नाही सांगू ती, पण मम्मी ऐकते नाही. सो गाईज, आता आहे थंड थंड पावसाचं वातावरण, आणि मम्मीने वांगा बटाट्याची भाजी बनवली जी मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मला खूप भूक लागली आणि मी आता बनवणार आहे मॅगी. तर इथे आपल्या सगळ्या वेजीस कट करून झाल्यात. आता आपण कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झालेली, आता त्याच्यात टाकायचं तेल. मी पोहे नाही बनवते. अरे बापरे, कच्चा? मी तर मॅगी बनवते. थँक्यू माझी, आमच्यासाठी मॅगी बनवते तू, थँक्यू. पप्पी देऊन दे मला, पप्पी दे. ते टाकू का? चटोरी. नको 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 नको. मॅगी मॅगी खाशील? मला आय लव्ह यू बोल, मग तेव्हा दे. नो, पहिले आय लव्ह यू बोल पटकन. आय लव्ह यू. हाताची गलती तू आला. आता आपण टाकणार आहोत जिरे, मोहरी आणि लसूण. लसूण थोडा लाल झाल्यानंतर मी टाकते बारीक चिरलेला कांदा. कांद्याला थोडासा लालसर रंग आल्यानंतर त्यात टाकायची हिरवी मिरची बारीक चिरलेली. त्यानंतर टोमॅटो आणि बारीक चिरलेला बटाटा. मी तर मला आवडतात म्हणून हे टोमॅटो असे गोल चक्रीच्या आकारात कापलेले आहेत, पण तुम्ही बारीक पण कापू शकता.
आणि यात मी वटाणे आणि गाजर पण ॲड करते, पण आता ते नाही आहेत त्यामुळे याच्यानेच काम चालवावं लागेल. मी तर मॅगी अशाच पद्धतीने बनवते आणि मला अशाच पद्धतीने बनवलेली आवडते. तुम्ही कशी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आता याच्यात थोडंसं हळद आणि नमक टाकून घ्यायचं आणि नंतर झाकणाने थोडा वेळ झाकून द्यायचं, कारण आपला बटाटा नीट शिजला पाहिजे. आणि नंतर या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजून झाल्यानंतर यात पाणी टाकायचं. त्यात आपला मॅगीसोबत आलेला मसाला ॲड करायचा. पाणी असं उकळायला लागलं का मग त्याच्यात मॅगी टाकायची आणि थोडा वेळ झाकण ठेवून 2 मिनटं शिजू द्यायची. मग झाली मस्तपैकी मॅगी तयार. या मग आता तुम्ही पण मॅगी खायला. मॅगी वगैरे खाऊन तसून त्यांची मस्ती चालू झाली. पावसात खेळत होते ते. तर तशूला मी यासाठी घेऊन गेली होती डॉक्टरकडे. त्याला ताप वगैरे काहीच नाही आहे. त्याला फक्त डास चावले ना, त्याचे इन्फेक्शन झालेलं आहे. तर पूर्ण अंगाला म्हणजे असे रॅशेस पडलेले, पूर्ण लाल लाल झाले डायरेक्ट. मोबाईलमध्ये क्लिअर नाही दिसत आहे, पण पूर्ण पाय लाल झालेला आहे त्याचा. हाताला, पायाला, पोटाला, सगळ्या अंगाला झाले. तर खाजून टाकून असं होऊन जातं मला इकडे. येतोय आता. आजले बाबा आणि आई तर ओलून जातील मग पावसात. हां चालेल मग फोन लावतो बाबाला, जल्दी गडी येऊ ना, पाऊस येतोय. लाव फोन, लाव मग. बोल बाबाशी बोल. हॅलो बोल. बाबा पाऊस येतोय, घरी या म्हणा सांग. लाजाडू म्हणजे लाजाडू महिनो काय तू नाचो लगे लाजाई जातो. ये नाचो. बघा पावसाची खुशी बघा. अरे बापले डान्स करतोय तू. आता मम्मी पप्पांचे घरी आले, मग आम्ही मस्त चहा ठेवतोय. पप्पा राही ना मग, पप्पा तरी व्हिडिओ बनते ना. पाणी टाकाय घ्या ते. तिथला वाजेल काही होत नाही. कुठे गेले तुझे कपडे नाही का तुझ्याकडे? पावसात भिजायला आवडतं नुसतं बदमाश. मम्मी किशा दादा, मम्मी किशा दादा. सो गाइस, आज मला करायची आहे खिचडी 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 खिचडी. चला मग आपण खिचडीची तयारी करूया. ब्लर येतोय व्हिडिओ ना थोडा, चौकशी जाऊ द्या. तर आता सगळे टमाटे कांदे वगैरे कापून घेत. ही आमची क्युटी तशुडी नुसते काय पण नखरे करत असते. जेव जेव करायचंय, जेव जेव. खायला पहिले. खाऊन घे ना बेटा. अच्छा तुम्हाला काय झालंय? चहा प्या ना काय एवढे तिथला आणणार ते जो पांढऱ्या चहा पेतेस का लोक. रात्रीच्या 9 वाजता पप्पांना चहा प्यायची आहे. तसं तर प्यायची पायलला पण आहे, पण पायलने पहिले संताप करून घेतला आणि मग चहा बनवते. आमच्या घरी चहासाठी टायमिंग अजिबात फिक्स नाही आहे. आम्हाला जेव्हा आवडलं तेव्हा आम्ही चहा बनवतो आणि चहा पितो. मम्मीचं मन असो, पप्पांचं मन असो किंवा आम्हाला प्यायचे असो, आम्ही सगळे मिळूनच पितो. त्यामुळे असं पण कोणाला विचारायचं काम नाही की तू चहा घेशील का असं.
गरमी असो सर्दी असो कोणता पण मोसम असो आम्हाला चहा म्हणजे लागतेच. चहा नाही ठेवलं होते आम्ही आता थोडी थोडी दे राहून आमना मी लय आता नको दुरुई तू झोपली नाही तशी दादा तू झोपून गेला. तर चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच. बाय बाय गुड नाईट. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या ब्लॉगला एवढं प्रेम देत आहे. त्यामुळे मी आता ब्लॉग टाकत राहील. आता आपण रोज ब्लॉग टाकूया. चला मग बाय बाय.